हॅलो, माझ्या मराठी बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे आणि आज आपल्या विस्तारामध्ये गणपती बाप्पाचे आगमन झालेले असेल. काहींच्या घरामध्ये गणपती बाप्पाचे आगमन झालेले असेल. आज आनंदाचा दिवस आहे. अशा प्रकारे विघ्नहर्त्याचे आगमन झालेले आहे. तरी सुद्धा मी आज तुम्हाला त्याचबरोबर एक साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये इंग्लिश कसे बोलायचे, हाऊ टू स्पीक इंग्लिश, हा एक मराठी बांधवांना अवघड प्रश्न वाटतो. काही बोलतात की मी इंग्लिश शिकतो. इंग्लिश शिकणे म्हणजे काय? तर इंग्लिश शिकणे म्हणजे इंग्लिश बोलणे, इंग्लिश लिहिणे, इंग्लिश वाचणे, या 3 गोष्टीचा समावेश इंग्लिशमध्ये होतो. जसे की आपण कोणतीही भाषा शिकतो, प्रत्येक भाषेचा आत्मा व्याकरण आहे. तसेच इंग्लिश भाषेचा आत्मा सुद्धा व्याकरण आहे. तर ग्रामर सरळ सोप्या भाषेमध्ये शिकणे फार महत्त्वाचे आहे. इंग्लिश काही अवघड नाही, जगात सर्वात सोपी भाषा. तर इंग्लिश म्हणजे काय, बोलणे म्हणजे काय, की मी जे काय बोलते ते दुसऱ्याला त्याचा अर्थ समजला पाहिजे. परंतु विथ द हेल्प ऑफ ग्रामरची मदत घेऊन इंग्लिश शिकणे फार जरुरीचं आहे. तरी मी आपल्यासमोर आजपासून दररोज व्हिडिओ सुप्रत करीत आहे सरळ सोप्या भाषेत. आपण त्याचे स्वागत करावे. आणि गृहिणींना माझी विनंती आहे, आपण आपल्या लहान मुलांना, इंग्लिश मीडियममध्ये जाणाऱ्या मुलांना जे काही व्याकरण शिकवायचे असते ते तुम्ही घरी शिकू शकता. पूर्ण ग्रामरचा व्हिडिओ मी आपल्यासमोर हळूहळू सुप्रत करणार आहे. तरी आपण त्याचे स्वागत करावे. चला, आता आपण जास्त वेळ खर्च करण्याची गरज नाही. आपण सुरुवात करूया, बेसिक सुरुवात करूया. जसे आपण म्हणतो की आज इंग्लिश शिकायचे आहे, कोणतीही भाषा शिकायची आहे. कोणी आपल्या आईच्या उदरातून भाषा शिकून येत नाही. मग भाषा शिकण्यासाठी आपण सुरुवात करतो तो मुळाक्षरेपासून. जसे इंग्लिश भाषा शिकायची असेल तर आपल्याला मुळाक्षरापासून सुरुवात केली पाहिजे. लहान मुलांना शिकवायचं असेल तर आपल्याला सुद्धा गरज आहे. तर जसे म्हटले जाते की एक क्वेश्चन आहे, सिंपल क्वेश्चन आहे, हाऊ मेनी अल्फाबेट्स आर देअर इन इंग्लिश? सिंपल क्वेश्चन. हाऊ मेनी, HOW, हाऊ मेनी how many alphabets are there in English? How many alphabets are there? How many alphabets are there in English? This is a question. ओके. आता आपण या क्वेश्चनचं उत्तर देणं फार सोपं आहे. तसे हा क्वेश्चन आहे, त्याला आन्सर करण्यासाठी तुम्ही म्हणू शकता, देर आर 26 alphabets in English. ओके. सुरुवात आपण करणार आहोत.
अल्फाबेटपासून अल्फाबेट किती आहेत माहीत आहेत, आम्ही जाणतो. पण हा साधारण क्वेश्चन विचारला जातो की हाऊ मेनी अल्फाबेट्स आर देअर इन इंग्लिश. आता हे देअर का आहे त्याचा आता सध्या विचार करू नका. देअर म्हणजे ते नाही. देअर म्हणजे प्रास्ताविक देअर, इंट्रोडक्टरी देअर म्हटलं जातं, प्रास्ताविक देअर म्हटलं जातं. आणि ह्या देअरचा उपयोग आम्हाला फार मोठा आहे, महत्त्वाचा आहे. ते मी तुम्हाला हळूहळू शिकवणार आहे. देअर म्हणजे काय. काय देअर ते कधी बोलू नका. या वाक्यामध्ये जो देअर आहे, जो देअर ते नाही. तर आपण अशा प्रकारे 26 अल्फाबेटचा अभ्यास, आपण अल्फाबेट बांधतो. साधारण 5वी 6वी की आता मुलं सगळे अल्फाबेट जाणतात, आपण सगळे अल्फाबेट जाणतो. तर हे 26 अल्फाबेट्स आहेत. आता अल्फाबेटचे भाग किती आपण जाणता की अल्फाबेटचे 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट, जसे पहिला पार्ट जो आहे अल्फाबेटचा, तो फर्स्ट पार्ट इज वॉवेल्स. वॉवेल्स याने स्वर. आणि दुसरा पार्ट CONSONANTS, कॉन्सोनंट्स मीन्स व्यंजन, व्यंजन. तो परत प्रश्न येतो, क्वेश्चन आहे, परत प्रश्न विचारला जातो. परत प्रश्न विचारला जातो परत प्रश्न विचारला जातो की हे 26 मुळाक्षर आहेत आणि 26 मुळाक्षरामध्ये वावेल्स किती आणि कॉन्सोनंट्स किती. पहिला तर क्वेश्चन सगळ्यांना माहीतच असला पाहिजे. हाऊ मेनी. हाऊ मेनी म्हणजे किती. अल्फाबेट्स मुळाक्षरे आर आहेत. देअर इंट्रोडक्टरी देअर आहे इन इंग्लिश. ओके. हाऊ मेनी अल्फाबेट्स. हाऊ मेनी अल्फाबेट्स आर देअर इन इंग्लिश. ओके. आता आपण कॉन्सोनंटकडे जात आहोत, व्हावेल्सकडे जात आहोत. व्हावेल्स म्हणजे काय. तर प्रश्न विचारला कोणी की हाऊ मेनी vowels are there. How many vowels are there in English? This is a question. And या question ला answer काय आहे. There are. How many vowels are there in English? So there are 5 vowels. There are 5 vowels in English. You know, प्रत्येक जण you know it better की 5 vowels कोणते. तर आपण सरळ A, E, I, O, U हे 5 vowels आहेत. हा vowelचा उपयोग फार आहे. जसे आमची अ, आ, इ, ऊ, ऐ, ओ, औ, हा या सगळ्यांचा समावेश होतो आणि याच्यामुळे अ, ई ची 12 खडी बनते. तर हे व्हॉवेल्स फार महत्त्वाचे आहेत. 5 व्हॉवेल्स आहेत. आणि नेक्स्ट क्वेश्चन विचारला की कॉन्सोनंट किती. तर नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी कॉन्सोनंट्स आर देअर. आता मी पुढील प्रश्न विचारित आहे की हाऊ मेनी कॉन्सोनंट्स आर देअर. CONSONANTS are there in English. How many consonants are there? This is a question. Okay. तर सोपे. 26 मायनस वजा केले 5 तर राहिले किती.
21. So there are 21 consonants consonants in English. ओके, तर आता आपण मुळाक्षरांची ओळख केलेली आहे की अल्फाबेट मुळाक्षरांना बोलतात, स्वराला वॉवेल्स म्हणतात, व्यंजनाला कॉन्सोनंट म्हणतात. त्याचा अभ्यास केलेला आहे. हे झाल्यानंतर नुसते मुळाक्षर किंवा वॉवेल्स आले की इंग्लिश येत नाही. यांच्यातून बनतात शब्द, वर्ड्स. तर दुसरा जो पार्ट आहे आमचा शिकायचा तो आहे शब्द. कित्येक विद्यार्थी म्हणतात की मला इंग्लिश बोलायचं आहे, मला लिहायचं आहे, शिकायचं आहे, सगळं करायचं आहे, पण इंग्लिश बोलायचं असेल तर आम्हाला शब्दाची गरज आहे. दुनियामध्ये एकच भाषा आहे की जिला शब्द पाठांतर करावे लागतं. जसे आम्ही मराठी माणसं, आम्हाला मराठी माणसांना शब्द पाठ करायची गरज नाही. आई शिकवते, आम्ही शिकतो, शब्द व्यवहारात येतात, शिकले जातात व्यवस्थित. परंतु जर आम्हाला ॲक्च्युली शिकायचं असेल इंग्लिश लँग्वेज तर आम्हाला शब्द पाठांतर केले पाहिजे. जसे आमचे लहानपणी आई-वडील, अरे शब्द पाठ कर, इंग्लिश येणार नाही, केलेच पाहिजे, त्याशिवाय कोणताही पर्याय नाही. शब्द म्हणून शब्द कसे बनतात एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर आमचा वॉवेल्स पहिला पार्ट आम्ही शिकलो अल्फाबेट, ALPHABETS. दुसरे आम्हाला शिकायचे आहे WORDS, वर्ड्स. वर्ड्स शिकणे फार महत्त्वाचे आहे. पाठांतर करणे पाहिजे. पाठांतर काय नाही, एक शब्द 5-10 वेळा मी जर घोकला तर तो शब्द पाठ होतो म्हणजे होतो. अवघड नाही काय. केल्यानंतर केल्याने होते रे, आधी केलेच पाहिजे. यू मस्ट ट्राय, प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न केल्यानंतर फळ हे मिळतं. आपण त्याच्या पाठीमागं लागलं पाहिजे. हात दोन पाठी म्हणतात ना, ते हात दोन पाठीमागला शक्य आहे. तर आपण या वर्ड्सचे महत्त्व काय आहे मी तुम्हाला थोड्या शब्दात, जसे की आपण म्हणतो नो रोज, नो रोज विदाउट थॉर्न्स. नो रोज विदाउट थॉर्न्स, की जसे आपण म्हणतो की काट्याशिवाय गुलाब नाही. इट इज नॉट पॉसिबल. सेकंड मन, नो स्मोक, नो स्मोक विदाउट फायर, विदाउट फायर, आगीशिवाय धूर नाही. ओके. तसे तिसरे मन आपण बोलतो गंमत म्हणून नो लाईफ, नो लाईफ विदाउट वाईफ, पत्नीशिवाय जीवन नाही. अशा आपण म्हणे त्याप्रमाणे हे फोर्थ मन आहे नो इंग्लिश, नो इंग्लिश विदाउट वर्ड्स, विदाउट वर्ड्स. तर शब्दाचे किती महत्त्व आहे. शब्द हे पाठांतर केले पाहिजे. जर शब्द पाठ केले तर इंग्लिशात आणि कुठे पैसा खर्च करण्याची गरज नाही. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला हे व्हिडिओ, दिवसाला एक व्हिडिओ कमीत कमी, जर माझे तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ पाहिले तर पूर्णपणे ग्रामरचा खजाना, व्याकरणचा खजाना हा तुम्हाला तुमच्या घरी मिळेल आणि तुम्ही स्वतः इंग्लिशमध्ये बोलू शकता, क्वेश्चन विचारू शकता, प्रश्न विचारू शकता. एकदम सोप्या सरळ भाषेत इंग्लिश आहे. तर आपण याच्याकडे लक्ष देऊ. आता हे समजलं तुम्हाला. आता पुढे आपण जाऊया की वर्ड्स म्हणजे काय.
दुनियामध्ये वर्ड्स अरे कोणते वर्ड्स, याचा तरी आपण विचार केला पाहिजे. तर इंग्लिश भाषेमध्ये त्याला म्हणतात पार्ट ऑफ द स्पीच. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? PARTS, पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीच मीन्स शब्द जाती. हे शब्द जाती किती आहे त्याची ओळख असणे जरुरीच आहे. किती आहे शब्द जाती? अगोदर आम्हाला शब्द जातीच माहीत नसते, आणि त्या जातीचा उपयोग कशासाठी होतो? वाक्य बनवण्यासाठी. शब्द आले म्हणजे इंग्लिश येत नाही. शब्दाला कसे अरेंज करायचे ग्रामरच्या नियमाप्रमाणे ते जरुरीच आहे. तर पहिली आम्हाला शिकणे जरूर आहे शब्द जाती. तर पहिली शब्द जाती आहे की NOUN, नाउन म्हणजे नाम. नाम याचे डिटेल मी तुम्हाला शिकवणार आहे, सांगणार आहे. दुसरा आहे प्रोनाउन, PRONOUN. प्रोनाउन मीन्स सर्वनाम. याचा डिटेल अभ्यास करायचा आहे. त्यानंतर तिसरा आहे की जसे ADJECTIV, ॲडजेक्टिव्ह मीन्स विशेषण. ॲडजेक्टिव्हचा अर्थ काय? विशेषण. त्यानंतर चौथा पार्ट आहे वर्ब. क्रिया, मराठीत आपण म्हणतो क्रियापद. हे 4 आणि अजून 4 एकूण मिळून शब्द जाती किती आहेत? 8 आहेत. जसे पाच दिसते नाही हे? पाच आहे अडवर्ब. अडवर्ब म्हणजे क्रिया विशेषण. झाले 5. आणि त्यानंतर त्या 5 नंतर अजून 3 जाती आहेत, त्या मी लिहित आहे. जे 5 जाती: अडवर्ब, 6 प्रीपोजिशन, 7 कंजक्शन आणि 8 इंटरजेक्शन. प्रीपोजिशन मीन्स शब्दयोगी, अव्यय, शब्दयोगी, केवल प्रयोगी, उभयान्वयी, अव्यय आणि शब्दयोगी, उभयान्वयी, केवल प्रयोगी, अव्यय. तर माय डिअर स्टुडंट, आपण आता माझे स्टुडंट आहात, तर मी विद्यार्थ्यांना हे सांगतो की जे आम्हाला शब्द जाती 8 आहेत, परंतु ह्या पहिल्या 7 शब्द जाती, 2 सोडा, पहिल्या 6 शब्द जाती ज्या आहेत त्या वाक्य बनवण्यासाठी फार महत्त्वाच्या आहे. त्यांच्या हे वाक्य जोडण्यासाठी आहे, हे उद्गार वाक्य काढण्यासाठी याचा उपयोग ज्यादा होतो, तो शिकवेन. परंतु पहिले वाक्य बनण्यासाठी शब्दाच्या किती जाती पाहिजे? 6 जाती पाहिजे. पहिले नाम, दुसरे सर्वनाम, तिसरे विशेषण, चौथे वर्ब, 5वे अडवर्ब आणि 6वे प्रीपोजिशन.
हे 6 शब्द जाती आम्हाला नॉलेज असेल तर कोणतंही मोठ्यात मोठं वाक्य आम्ही सिंगल वाक्य बनवू शकतो. यासाठी शब्द जातीचा अभ्यास करणे फार जरुरीचं आहे. तर आज मी तुम्हाला ही पहिली शब्द जाती तर शब्द जाती काही अवघड नाही. पहिली शब्द जाती की नाम. पहिली शब्द जाती नाम. नाम म्हणजे काय आम्हाला माहित आहे. या दुनियामध्ये व्यक्ती असो, पक्षी असो, प्राणी असो, सिंपल लँग्वेज आहे. काय असो, प्रत्येकाला नाव आहे. त्यालाच आम्ही ग्रामरमध्ये काय बोलतो, मराठीमध्ये नाम. पशु, स्थळ हे नाम आहे. तरी परंतु व्याकरणमध्ये नामाचे प्रकार 5 आहेत. कोणते 5 प्रकार? नाऊनचे प्रकार 5. 1. कॉमन नाउन. सामान्य नाम. सगळ्यांना कॉमन नाउन आहे. जसे लहान बाळ जन्मते त्यावेळेला आपण त्याचं नाव ठेवत नाही, की आपण नामकरण विधी करत नाही. त्यावेळेला आपण म्हणतो, सहज बोलतो की काय झालं, मुलगा झाली, मुलगी झाली, एवढंच बोलतो ना. बाकी तेच कॉमन नाउन आहे. कोणताही आपल्याला अनोळखी व्यक्ती आपल्या घरी आला तर आपण त्याला नावाने बोलवू शकत नाही. मग कोणतरी माणूस आला, स्त्री आली तर कोणती तरी स्त्री आली, हे जे आहे ते कॉमन नाउन आहे. आता नदी, आपण चालू आहे कोणती तरी, मी मोठी नदी प्रवास करतोय, नदी पाहिली, पण त्यावेळेला आम्हाला माहीत नसेल तर मी नदी पाहिली. पण माहीत असेल तर आपण लगेच सांगतो ही गंगा नदी पाहिली. म्हणजे कॉमन नाउन म्हणजे काय? जसे मुलाच्यासाठी बॉय, मुलीच्यासाठी गर्ल आपण बोलतो ना. अ बॉय, कोणताही मुलगा, कोणतीही मुलगी, कोणताही माणूस, कोणतीही स्त्री, कोणतीही नदी, रिवर, कोणताही पक्षी, कोणताही ॲनिमल, कोणताही ॲनिमल, हे कॉमन नाउन. बरेच उदाहरण आहेत. कॉमन टू ऑल. मग तो व्यक्ती, तो मुलगा जर इंडियाचा असेल तरी बॉय म्हणणार, अमेरिकेचा असेल तर बॉय. दॅट इज कॉमन टू ऑल. त्याच्याबद्दल टेन्शन ठेवण्याची काही गरज नाही. आणि हे सगळे कॉमन नाउन. जगात कॉमन नाउन पहिलं कॉमन नाउन. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार आहे प्रॉपर नाउन. नाउनचा दुसरा प्रकार प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. प्रॉपर नाउन मीन्स विशेष नाम. तर विशेष नाम म्हणजे काय? आता समजा की एक स्कूल आहे, त्या स्कूलमध्ये एका क्लासमध्ये 50 विद्यार्थी आहेत. मग आपण प्रत्येक विद्यार्थ्याला बोला, हे मुलगा, बॉय करत बसलो तर चालणार नाही ना. नो. मग आपले 10-12 दिवस झाले की आपलेच आई वडील, आपले नातेवाईक, सगळे आत्या वगैरे मिळून आपल्याला नामकरण विधी करतात. त्यावेळेला आपल्याला एक विशेष नाव दिलं जातं. जसे की माय नेम, मी स्वतःचं नाव गिरजप्पा, हे माझं झालं
प्रॉपर नाउन प्रत्येकाचं, जसे आपण बोलतो राम असेल तर राम, सीता असेल तर सीता, हे काय झाले प्रॉपर नाउन. जसे आपण काय म्हणतो नदी, आता कोणती नदी, दिगंगा, तर लगेच आपण गंगाला दी का लावले, ते उपपद आहे, त्या उपपदावर एक विशेष पिरियड होईल त्यावेळेला ए एन दी हे उपपद आहे. हे कधी वापरायचे, एन कधी वापरायचे, दी त्याच्यावर एक विशेष चर्चा होईल. पण नदीच्या अगोदर दी हे वापरले जाते. दी गंगा ही नदी झाली. त्यानंतर जसे की आपण बर्ड, पॅरोट विशेष नाम झाले. पक्षी तर बरेच आहे पण त्यातलं प्रॉपर नाम काय झालं, पॅरोट. पॅरोट मीन्स पोपट. अशा प्रकारे आपलं हे दुसरं नाम आहे, ते कोणतं नाम आहे, विशेष नाउन, प्रॉपर नाउन. त्यानंतर 3 नंबरचं नाउन आहे प्रॉपर नाउन, मटेरियल नाउन. मटेरियल पदार्थवाचक नाउन, नाम 3 नंबर METERIAL, मटेरियल नाउन, पदार्थवाचक नाउन. पण काय म्हणतो, पदार्थ वाचक नाम, पदार्थवाचक नाउन. पदार्थ, दुनियामध्ये पदार्थाच्या अवस्था, हाऊ मेनी स्टेट्स ऑफ मटेरियल आर देअर इन द वर्ल्ड. तर दुनियामध्ये पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. वन इज दॅट इज अ सॉलिड, सॉलिड पदार्थ असतात. काही पदार्थ लिक्विड असतात, प्रवाही असतात, घन असतात, हे प्रवाही. आणि तिसरे स्वरूप आहे गॅस. तर ह्या पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. या जसे आपण सॉलिड म्हणतो, जसे सॉलिड काय की स्टोन, दगड, घन पदार्थ, लिक्विड वॉटर. जसे गॅस OXY, ऑक्सिजन. अनेक पदार्थ आहेत, सॉलिड आहेत, लिक्विड आहेत. पण एक एक्झाम्पल दिलेले आहे. तिसरं झालं काय, मटेरियल नाउन, पदार्थाच्या 3. हे सुद्धा काय आहे, नाम आहे. पण नावात का नाव काय याला, मटेरियल नाउन, पदार्थवाचक नाउन. ओके, चला. तर चौथा जो प्रकार आहे दॅट इज अ कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन, चौथा प्रकार नामाचा COLLECTIVE, कलेक्टिव्ह नाउन, समुदायवाचक. समुदायवाचक नाम. एक ग्रुप असतो, सिंगल, कपल असं पण बोलतो, परंतु एक ग्रुप असेल. मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण काय पाहतो, क्राऊड, गर्दी. आता या गर्दीमध्ये आपण माणसांना एकदम मोजू शकत नाही, आपण म्हणतो गर्दी आहे. काही मुलांची गँग आपण म्हणतो, गँग म्हणजे टोळी. जसं की हत्तींचा किंवा हत्तींचा कळप आला तर आपण त्या कळपाला काय म्हणतो, हर्ड म्हणतो. किल्ल्याचा वेळ त्याला आपण काय म्हणतो, बंच. किंवा केळाचा घड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्या नावाला. असे बरेच नाव असतात की जिथे समूह असतो, एकत्र असतात, त्याला आपण नाव काय देतो, कलेक्टिव्ह नाउन, समुदायवाचक नाम. आणि हे सगळ्यांना आपण पाहू शकतो. फक्त आता मटेरियल नाउन मध्ये आपण फक्त वायूला पाहू शकत नाही, बाकी सगळे नाउन आहे त्याला आपण डोळ्यांनी पाहू शकतो. आणि आपले जे 5वे नाउन आहे, नामाचे प्रकार किती, 5. कधी विसरायचं नाही, मुलांना शिकवायचं आहे, स्वतःलाही शिकायचं आहे. 5वा प्रकार जो आहे तो ABSTRACT, अब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम. भाववाचक नाम. भाववाचक नाम मीन्स व्हॉट,
की जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही आणि ज्याला आम्ही हाताने असं स्पर्श करू शकत नाही, या नावाला म्हणतात भाववाचक नाव. एखादा मुलगा क्लेवर आहे, हुशार आहे, त्याच्यावरून नाव काय बनतं? क्लेवरनेस. क्लेवरनेसला मी हाताने स्पर्श करू शकत नाही, डोळ्यांनी पाहू शकत नाही. जसं की मॅड विशेषण आहे, मॅडवरनं मॅडनेस शब्द बनतो. मॅडनेस हे आपण सांगू शकतो की नाही मॅडनेस आहे, की ज्याला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, हाताने स्पर्श करू शकत नाही, अशा नामाला काय म्हणतात? अब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाउन. CLEVR यांनी नवर. क्लेवरनेस म्हणजे हुशारी, मॅडनेस म्हणजे वेडेपणा. असे बरेच नाउन आहेत की ज्याला आपण हाताने स्पर्श करू शकत नाही आणि डोळ्यांनी पाहू शकत नाही. आणि असे जे नामाचे एकूण प्रकार आहेत ते किती आहेत? 5 आहेत. आता याला उपयोग कसा करायचा ते पुढील व्हिडिओमध्ये मी आपल्याला समजावून देईन. तर तुम्हाला आवडलं, समजा की हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, लाईकचे बटन दाबा. नाही आवडले तर तुमची इच्छा, परंतु पूर्ण व्हिडिओ पाहायचे असेल तर आजपासून आपल्या घरी आपल्या यूट्यूबवर चॅनलवर आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील. सोप्या सरळ भाषेत इंग्लिश भाषेचं व्याकरणचं नॉलेज तुम्हाला प्राप्त होईल. धन्यवाद. थँक्यू. गॉड मे ब्लेस यू.